जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी शिवसेनेच्या बाबतीतली. मित्रांनो, दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची हवा. एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का देत मित्रांनो पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केली नवीनच कमाल. केंद्रीय राजकारणामध्ये नवा ट्विस्ट. मित्रांनो, उद्धव ठाकरे पुन्हा होणार मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे यांना भाजपचा मोठा डच्चू. सध्याच राजकारण देशाला वेगळ्या वळणावरती घेऊन जात आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची आणि भाजपची वाढलेली जवळीकता एकनाथ शिंदे यांना डोकेदुखी ठरत आहे. ही डोकेदुखी पुढील काही दिवसांमध्ये प्रचंड महागात पडणार असून उद्धव ठाकरे यांचा विजय कसा होतोय हे आता यातून मित्रांनो आपण बघूया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आता बऱ्याचदा गुपचूप भेटी घेत आहेत. मध्यरात्री अपरात्री या भेटी होत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मात्र पोटात दुखू लागले. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची वाढती लोकप्रियता सध्या मात्र भाजपला खुणावते आहे. महाराष्ट्रात जरी उद्धव ठाकरे यांच्या सीट्स आल्या नसल्या तरी उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्राच्या प्रत्येक गावगाड्यांमध्ये असलेला भाजपला माहीत आहे. परंतु तशा प्रकारची एकनाथ शिंदेची असलेली ग्वाही एकनाथ शिंदे मात्र भाजपला आता हळूहळू वरचढ ठरू लागले आहेत. ठाकरेंचा हिंदुत्ववादी बाणा भाजपला पुढील राजकारणासाठी खूप महत्वाचा वाटतोय. कारणही तसंच आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेमध्ये चालू केलेले भव्य पक्षप्रवेश ही भाजपची सगळ्यात मोठी कोंडी करण्यासाठी आहेत का, असा प्रश्न केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना विचारलाय. एकनाथ शिंदेंना मोकळीक दिली तेव्हा भाजपला देखील महाराष्ट्रातून हाकलावं लागेल, भाजप देखील महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर निघेल, अशी एकनाथ शिंदेची सध्या महाराष्ट्रात स्ट्रॅटेजी सुरू आहे. यालाच नवीन डाव म्हणून भारतीय जनता पार्टीचे काही नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत राजकीय नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहेत. याला पाठिंबा मिळतोय तो ठाकरेंच्या शिवसेनेचा. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला वाद दररोजच्या दररोज चव्हाट्यावरती येतोय. शिंदेच्या मंत्र्यांना, आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणत्याही प्रकारचा निधी देत नाहीत. ही सगळ्यात मोठी आख्यायिका आणि हे दुःख सध्या शिंदेच्या मंत्र्यांना पचवता येत नाही. आणि हे दुःख पचवता न आल्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांनी थेट इशारावजा धमकी दिली आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीतून बाजूला सरतोय. त्याच वेळी मित्रांनो, इकडे उद्धव ठाकरेंना जवळ करून पुढील आगामी काळामध्ये 2029 ची तयारी करण्यात भारतीय जनता पार्टी मग्न असल्याचं चित्र दिसतंय. या सगळ्या कारणांवरून महाराष्ट्राचं राजकारण अगदी मित्रांनो वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलंय. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा दर्शवून महाराष्ट्रात सत्तेच्या ठिकाणी ठाकरे जाऊ शकतात, अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीने नवीन आपली एक मागणी लावून धरली आहे. इकडे शिंदेंना जर सत्तेच्या बाहेरचा रस्ता मिळाला तर शिंदेचा संपूर्ण पक्ष भाजपा गिळंकृत करेल याची भीती शिंदेच्या मंत्र्यांना, आमदारांना आजही आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो, राज्यात भाजपचे एकनाथ शिंदेचे काही आमदार भाजपच्या गळाला लागल्याची सगळ्यात मोठी खबरबात आहे. त्यामध्ये जवळजवळ 48 आमदार हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सगळ्यात मोठी बाब आता समोर लागली आहे. एकत्रित आमदारांचा होणारा प्रवेश जर झाला तर शिंदेचा मात्र संपूर्ण पक्षच बरखास्त होईल, याची भारतीय जनता पार्टीने रणनीती आखल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पार्टीला नकोसे झालेत, तर उद्धव ठाकरे आता जवळच वाटू लागलेत. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे कोणकोणते नेते भाजपात प्रवेश करणार आगामी 2 दिवसांमध्ये सगळे समजेल. मात्र शिंदेंना धक्का देण्यात भारतीय जनता पार्टीला मोठे यश आल्याची ही पहिली बातमी आहे. धन्यवाद.